हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील भेंडेगाव इथे सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भेंडेगाव इथे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही गटांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय आणि त्यानंतर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा भेंडेगाव इथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आहे। तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी तरुणांनी कुरुंदा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा केलंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील भेंडेगाव इथे सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आलेले होते आणि त्या संदर्भातला व्हिडिओ हा व्हायरल झालेला होता। समाधान कांबळे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊया। समाधान, पोलिसांनी सुद्धा गावकऱ्यांशी चर्चा केलेली आहे, नेमकं काय आवाहन केलंय? निश्चित ऋतुजा, आपण जर बघायला गेलं तर हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील जे भेंडेगाव गाव आहे या गावामध्ये दोन गटांमध्ये रात्री वाद झाला होता। याचं कारण काय तर सोशल मीडियावर जे आहे ते मनोज जरांगे बद्दल एका व्यक्तीने अपशब्द वापरलेले आहेत। तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे यांचे समर्थक जे आहेत ते या भेंडेगावामध्ये पोहोचले होते आणि या भेंडेगावामध्ये पोहोचल्यानंतर या दोन गटामध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली। त्यानंतर जे कुरुंदा पोलीस पथक जे आहे ते या गावामध्ये दाखल झालं। त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत ते सुद्धा या गावामध्ये दाखल झाले। त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी या दोन्ही गटातील जे नागरिक आहेत त्यांना शांत केलेला आहे। त्यानंतर जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत त्यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता। त्यानंतर जो मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल जे अपशब्द वापरले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी जे आहे ते शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। सामाजिक द्वेष पसरू नये असं देखील आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर या गावामध्ये काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।